महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र असे भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे। आज आपण या ठिकाणी डोंगर दिवे परिवाराच्या तर्फे या ठिकाणी भक्तजीला निमंत्रित करून अशा प्रकारे परित्रण पाठाचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी थोडीशी धम्मदेशना देऊन आपण या ठिकाणी थोडंसं शांतता बाळगावी अशी सर्व उपासक उपासिकांना सूचना आहे। म्हणा एकदा साधू साधू असं म्हटलं जातं की धर्म हे काय चीज आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात धर्म हे जीवन जगण्याची कला आहे। ज्याला जीवन जगण्याची कला येते त्याला मरण्याची कला येते, पण ज्याला जीवनच जगण्याची कला नाही आली त्याला मरण्याची कला कुठून येईल। म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की धर्म हा जीवन जगण्याची कला आहे। जे लोक धर्माचं पालन करतात धर्म त्यांचं कल्याण करतो। एवढंच नाही तर जे काही दृश्य प्राणी आहेत ते सुद्धा आपल्याला मदत करायला लागतात जेव्हा आपण धर्माचं पालन करतो तेव्हा। म्हणून भगवान बुद्धांनी अशी एक कहाणी सांगितली की भगवान बुद्ध म्हणतात अशा प्रकारे एक सिलवान उपासक विदेशामध्ये जायला निघाला आणि विदेशामध्ये जायला निघाल्याच्या नंतर त्याच गावातून एक नावी त्याच्याबरोबर विदेशामध्ये जायला निघाल्याच्या नंतर दोघंही नावेमध्ये बसले आणि नावेमध्ये बसल्याच्या नंतर नाव समुद्रातून चालू लागली। नाव चालता 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 अशा प्रकारे 7 दिवस लगातार व्यवस्थित नाव चालू लागली। नाव चालल्याच्या नंतर जेव्हा 8वा दिवस उजाडला तेव्हा मात्र नाव एका वादळामध्ये सापडली आणि वादळाच्या या हेलकाव्याने त्या वाऱ्याच्या जोराने ती नाव एका खडकावर जाऊन आदळली। जशी खडकावर आदळली तसे खडकावर आदळल्याच्या नंतर त्या नावेचे तुकडे तुकडे झाले, परंतु मात्र त्याच्यातील त्या नाव्याच्या 2 फाळ्या त्या नाव्याच्या आणि त्या सिलवान उपासकाच्या हाती लागल्या। म्हणून ते दोघेही त्या फाळ्याच्या सहाय्याने पोहत एका बेटावर लागले। समुद्राच्या एका छोट्याशा बेटावर लागलेले होते। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मनुष्य वस्ती नव्हती आणि त्या ठिकाणी खाण्यापिण्याचा काही बंदोबस्त नव्हता, परंतु त्या ठिकाणी छोटे मोठे पशुप्राणी त्या ठिकाणी राहत होते। म्हणून हे दोघं त्या ठिकाणी राहत असताना हा जो सिलवान उपासक होता तो मात्र अशा प्रकारे झाडाचे कंदमुळे फळे खाऊन आपला दिवस काढत होता आणि रोज सकाळी संध्याकाळी ध्यान भावना करून अशा प्रकारे या पृथ्वीचे आभार मानून तो आपले अशा प्रकारे दिवस कंठीत असे। त्याच्यामधला जो नावी त्यांच्या बरोबर होता तो नावी मात्र अशा प्रकारचे छोटे मोठे पक्षी मारून त्याला तो भाजून खात असे आणि भाजून खात असल्यामुळे तो आपल्या त्या सिलवान उपासकांना सुद्धा म्हणायचा की तू सुद्धा खा अशा प्रकारे त्याला आग्रह करायचा। परंतु सिलवान उपासक मात्र अशा प्रकारचे कोणत्याही प्राण्यांची हत्या न करता पशूची हत्या न करता ते मात्र अशा प्रकारे कंदमुळे खाऊन आपले गुजराण करायचा आणि धर्माचं पालन करायचं। सकाळ संध्याकाळी ध्यान भावनेचा अभ्यास करून या पृथ्वीचे आभार मानून अशा प्रकारे तो आपलं जीवन कंठीत असे। होता होता बरेच दिवस निघून गेले, परंतु मात्र हा सिलवान उपासक त्या नाव्याला सांगायचा की बाबा रे अशा प्रकारे पशु प्राण्यांची हत्या करून अशा प्रकारे त्यांना भाजून तू खाऊ नको, कारण हे पाप आहे। परंतु तो काय ऐकायला तयार नव्हता। तयार नसल्यामुळे काय झालं की सिलवान काटेकोरपणे पालनशिलाचं पालन करत असल्यामुळे आणि ध्यान भावनेचा अभ्यास करत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या बेटावर एक नागराजा राहत होता। नागराजा राहत असताना त्या नागराजाने पाहिलं त्या सिलवान उपासकाला की हा किती सिलवान आहे, याच्या कशा प्रकारे सील तुटत नाही। या ठिकाणी खाण्यापिण्याचा काही बंदोबस्त नसताना सुद्धा हा कंदमुळे आणि अशा प्रकारे फळझाडं वगैरे त्यांचे खाऊन अशा प्रकारे तो गुजराण करत आहे। तेव्हा तो नागराजा त्या सिलवान उपासकावर एकदम प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर नागराजावर तो अशा प्रकारे प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर तो नागराजा त्या सिलवान उपासकाला विचारतो की आपल्याला कुठं जायचं आहे, चला मी माझ्या पाठीची होडी करतो आणि होडी करून तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला मात्र आपल्या सुखरूपपणे ज्या गावी तुमचं गाव आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नेऊन पोहोचवतो। असं म्हणल्याच्या नंतर त्या सिलवान उपासकांनी
त्या नागराजाचा आभार मानलं आणि आभार मानल्याच्या नंतर त्याने म्हटले की माझा एक मित्र आहे, त्याला पण आपल्या या पाठीवर घ्या आणि त्याला येऊ द्या. परंतु नागराजा म्हणला की नाही नाही, त्याला येऊ देत नाही, कारण तो दुष्ट आहे, पापी आहे आणि अनेक प्रकारच्या पशुची त्याने हत्या केलेली आहे. म्हणून अशा पापी माणसाला मी घेणार नाही, त्याला इथंच सोडू द्या. असं म्हणल्याच्या नंतर सिल्वानुपासक म्हणतो नाही नाही, आम्ही इतक्या दिवसपर्यंत आम्ही दोघे बरोबर राहिलो आणि आम्ही एक दुसऱ्याचे मित्र आहोत. जरी त्यांनी पाप केलं असेल, परंतु जे काय मी पुण्य अर्जित केलेलं आहे, अर्ध पुण्य मी त्याला देतो, परंतु तुम्ही मात्र त्याला आपल्या बरोबर घ्या आणि बरोबर घेतल्याच्या नंतर तुम्ही मात्र अशा प्रकारे त्याला पण येऊ द्या. असं म्हटल्याच्या नंतर नागराजा त्या सिल्वान उपासकाची विनंती मान्य करतो आणि मान्य केल्याच्या नंतर तो सुद्धा नावी येतो आणि त्या सापाच्या पाठीवर बसून, त्या सापाच्या पाठीवर बसून ते नावेतून अशा प्रकारे समुद्रातून चालू लागतात. चालता 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 ते समुद्र पार करतात आणि पार केल्याच्या नंतर जेव्हा ज्या ठिकाणी त्यांचं गाव असतं त्या ठिकाणी तो नागराजा त्यांना नेऊन सोडतो आणि त्या ठिकाणी ते उतरतात आणि उतरल्याच्या नंतर ते नागराजाला नमस्कार करतात आणि नमस्कार केल्याच्या नंतर नागराजा अशा प्रकारे वापस निघून येतो. अशा प्रकारे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारचं पुण्य आणि धर्माचं पालन केलं तर अशा प्रकारचे दृश्य अदृश्य प्राणी सुद्धा आपली मदत करतात. आपण पाहतो एकदम साप जरी आपल्याला चावायला आला, परंतु आपण जर असं शीलाचं पालन करत राहिलो आणि नमो बुद्धाय असं जरी म्हणलं, त्यांनी जरी ऐकलं, तर साप चावणारा जो आहे आपल्याकडे झोकळून आलेला आहे, धावून आलेला आहे, तो सुद्धा पाठीमागे सरकतो. पण धर्माचं पालन करेल तेव्हाही गत होते. पण आम्ही धर्माचंच पालन करत नाही तर साप कशाचा, उंदीर कशाचा, चिलट कशाचा, आपल्याला मच्छर सुद्धा येत नाही हो, कारण आम्ही धर्माचं पालनच करत नाही म्हणून मच्छर चावतात. म्हणून आम्ही टिक 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 करत राहतो, असं टिक टिक पाप आहे ना ते. आणि म्हणून अशा प्रकारे आपण धर्माचं पालन जर केलं तर धर्म नक्कीच आपलं पालन करतो. धर्मच पालन करत नाही, अनेक प्रकारचे पशु प्राणी सुद्धा आपलं रक्षण करतात आणि ज्या संकटातून आपल्याला बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करतात. जसा हा सिल्वान उपासक आपल्या शिलाचं काटेकोरपणे पालन करत होता आणि आपल्या शिलाच्या प्रभावाने तो नागराजा प्रभावित झाला आणि प्रभावित झाल्याच्या नंतर आपल्या पाठीची होडी करून त्या नागराजाला आपल्या घरी आणून सोडलं. तो जोपर्यंत आपण धर्माचं ठीकपणे पालन करत नाही तोपर्यंत आपल्याला दृश्य अदृश्य प्राणी काय मदत करणार आहे. म्हणून धर्म हे जीवन जगण्याची कला आहे. ज्याला जीवन जगण्याची कला येते त्याला मरण्याची कला येते. ज्याला जीवन जगण्याचीच कला नाही आली त्याला मरण्याची कला नाही येत. म्हणून या ठिकाणी छोटस हे प्रवचन या ठिकाणी मी समाप्त करतो. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल एकदा म्हणा साधू.